30 वर्ष गेली शाहिरी करताय. मेडिकल सोडून तुम्ही या गोष्टी सुरू केल्या. तर घरनं असं काही नव्हतं का लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर की काहीतरी वेगळी नोकरी करा, शाहिरीवर कसं भागणार, काय? या बाबतीत आमचे गुरुजी शाहीरत्न किसनराव हिंगे त्यांनी पहिल्यांदाच सांगून ठेवलं, शाहिरी ही सरस्वतीची पूजा आहे. लक्ष्मीच्या पूजेसाठी तुम्ही तुमचं काहीतरी उद्योग करा. तुम्ही आता 30 वर्ष गेली शिकवताय, तर बऱ्याच वेगवेगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांशी तुमचा संपर्क आला असेल. एक प्राध्यापक भेटले होते आणि त्यांनी तर मला मुलाला 10 गुण देण्यासाठी इतका त्रास दिला की ज्याचं नाव ते तासभर तो माणूस माझ्या घरातनं गेला नाही आणि सगळ्यात शेवटी म्हटला की तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या संस्थेला मी डोनेशन देतो, पण मला एक सर्टिफिकेट तुम्ही द्या. माझ्या अभ्यासाप्रमाणे शाहिरीचे पण 3 कालखंड आपण म्हणू शकतो. एक शिवकालीन आहे. शिवकालामध्ये तसे मोजकेच पोवाडे आहेत. पेशवाईमध्ये मात्र संख्या चांगली मिळते. कुठलंही शुभकार्य घरात घडल्यानंतर जसं जागरण गोंधळ करता तसाच एक पोवाड्याचा कार्यक्रम करा. शिवाजी महाराजांचं घ्या, संभाजी महाराजांचं घ्या, पोवाडे पुढच्या पिढीला ऐकवा ना, नाहीतर मग पुढची पिढी ऐकणार कधी? त्यांना कळणारच नाही. कळणारच इतिहास लोप नाही. पावेल. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. शब्द जरी ऐकले तरी उरामध्ये असं स्पंदन निर्माण होतं, नाही का? हे शब्द आणि या शब्दांची कमाल म्हणजे ते जेव्हा पोवाड्यात गायले जातात. आणि पोवाडा म्हणजे शाहिरी आलीच. या शाहिरीनं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज इतकंच काय तर संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा इतिहास अख्ख्या जगभरात पोहोचवला. आणि त्याच सोबत महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि अशा कित्येक गोष्टींना आज शाहिरीनं उचलून धरलंय, एक खंबीर पाठबळ दिलंय. कित्येक तरी शाहीर होऊन गेले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, द.ना. गवाणकर, अमर शेख आणि त्याचसोबत त्यांचा वारसा चालवणारे आज आपल्यासोबत आहेत माननीय आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे. मी तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत करते अनाहत पॉडकास्टमध्ये. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शाहीर म्हणलं की तुम्ही आज इथे आहात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची वेशभूषा. तुमच्या वेशभूषेबद्दल मला सगळ्यात आधी इथे बोलायला आवडेल की शाहीर आणि शाहिरासारखं राहणं काय असतं हे तुमच्याकडे बघून कळेल. तर आधी आम्हाला हे सांगा की तुमच्यासाठी शाहिरी म्हणजे काय आणि ती वेशभूषा तुम्ही अजून जपलेली आहे त्याचं कारण काय? नमस्कार. मी मुळात शाहीर असल्यामुळे शाहीर हा कायम आंदोलनाच्या पवित्र्यात असतो. पवित्रात असतो. शाहिरानं कधी कुठे थांबायचं नाही. लढत राहायचा हा लढवय्येपणा आमच्याकडे कायम आहे. महाराष्ट्र शासनाच्या एका धोरणाविरोधात अ, मी थोडंसं हे पाऊल उचललं. बर. पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती सक्ती केली झाली गेली. होती. मग ती सक्ती नसावी असा आमचा आग्रह होता. म्हणून आम्ही 2-3 मोर्चे काढले. काही-काही केलं आम्ही. केलं. पण ते काही ऐकलं जाईना. मग मी आपलं हेल्मेट घातले आणि हे पगडी घातली आणि म्हटलं आता याच्यावर कशी हेल्मेट कशी आहे? घालायची? आणि मूळ म्हणजे आमचा जो पहिला शाहीर आहे, ज्याला नोंद असलेला शाहीर आम्ही म्हणू, बर. असे शाहीर अज्ञानदास, त्यांच्या डोक्यावर पगडी आहे. बर. ते शिवाजी महाराजांच्या पदरी एक शिपाई गडी म्हणून काम करतात. बर. बर. त्यामुळे त्यांच्या परंपरेतनंच आम्ही आहोत. त्यामुळे त्या परंपरेत आमच्याकडे जर डोक्यावर पगडी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं आडनाव मावळे. मावळे. हो. हे काही कोणी दिलेलं नाही. माझं पूर्वजन्मीचं सुकृत असेल काहीतरी, की ज्याचं फळ म्हणून मला आडनाव मावळे मिळालं. आणि ती परंपरा तुम्ही पुढे चालवताय. चालवतोय. त्यामुळे मग पगडी मी स्वीकारली आणि आता पगडी ही माझी ओळख झाली. म्हणजे पुण्यातल्या एका इतिहासकारानं माझ्याविषयी म्हणताना म्हटलंय, की तुम्ही म्हणजे अ, पुण्याचे वारसा पुरुष आहात. वारसा पुरुष. इतकी मोठी उपाधी त्यांनी मला दिली. पण ठीक आहे, आता मी स्वीकारलं. कारण की तुमची वेशभूषा बघितली जरी तरी हल्ली कोणी पगडी घालत नाही. कुठलाही शाहीर म्हणलं की शाहिराच्या वेशभूषेमध्ये कोणी फिरत नाही. त्याच्यामुळे खरंच हे तुम्ही जोपासता ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि पुढे मला असं विचारावसं वाटेल तुम्हाला की अर्थातच शाहिरी म्हटली की आपल्याला सगळ्यात आधी महाराज डोळ्यासमोर येतात. पहिले पोवाडे आपण ऐकले ते महाराजांचे ऐकले. ते शाहिरांचे ऐकले महाराजांबद्दल. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याबद्दल लिहिले गेलेले पोवाडे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याच्याकडे तुम्ही काय पद्धतीने बघता? मूळ म्हणजे शाहीर ही जी सुरुवात झाली, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात.
अज्ञानदासापासून आमची सुरुवात आहे असं आम्ही म्हणतो. त्याच्या पूर्वीच्या काळात शाहिरीचा उल्लेख आहे ज्ञानेश्वरीत, पण आम्ही मानतो प्रत्यक्षदर्शी शाहिरी ती हं, हं. अज्ञानदासाच्या काळात आहे. आणि तेव्हापासून वीररसाचा ज्याच्यामध्ये असं ओतप्रोत भरलेला आहे, अशी जी रचना, अशी ती शाहिरी. आणि मग वीररस महाराष्ट्रामध्ये कुठे बघायला मिळणार? पहिला पराक्रम आम्हाला दिसतो तो छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांमध्येच. आणि महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे, की त्या व्यक्तिमत्वामध्ये आपण खोडच काढू शकतो. अद्वितीय असं ते रसायन आहे. त्यामुळे त्याचा पोवाडा नाही घ्यायचा तर मग कोणाचा? आणि मग ज्यावेळी प्रत्येक जण शाहिरी क्षेत्रात येतो, त्यावेळी त्याचं स्वाभाविक स्वप्न असतं, की शिवाजी महाराजांवर एक तरी पोवाडा लिहावा. त्यामुळे प्रत्येक शाहिरानं अनेक रचना केल्या असतील, पण आयुष्यात एक पोवाडा तरी शिवाजी महाराजांवर लिहिलाय. लिहिलेलाच लिहिलाय. आहे. तुम्ही 10वी पासून मला वाटतं शाहिरी शिकताय आणि असं मी ऐकलंय की 4 वर्ष तुम्ही फक्त एकाच पोवाड्याचा सराव करत होतात, तो म्हणजे उमाबाई दाभाडेंचा. त्याच्या पाठीमागचं कारण काय बरं? माझे गुरु कैलासवासी शाहीरत्न किसनराव हिंगे त्यांच्याकडे मला 16 वर्ष अध्ययन करता आलं. तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी मी त्यांच्याकडे गेलो, तर त्यावेळी त्यांनी मला पहिलाच पोवाडा उमाबाई दाभाडे असा शिकवला. बरं. तो पोवाडा खूप म्हणजे तसा मोठा आहे आणि अवघड आहे. बरं. पण त्यांची ती आवडती रचना शाहीर हिंगेंची. त्यामुळे मग त्यांनी मला म्हटले, की हा पोवाडा आपण शिकूया आणि मग तो शिकवला. तो आम्ही 4 वर्ष त्या पोवाड्याचं मी अध्ययन करतो. म्हणजे सोप्या मराठीत बोलायचं तर एखादी गोष्ट आपण घासून तयार होतं की नाही? घासून पुसून अगदी हां, पातळ लखलखीत हां, होणं. बास. तसं माझं झालं. 4 वर्ष मी फक्त एकाच पोवाड्याचा रियाज करत होतो. रोज किमान 2 तास त्यांच्या घरी बसायचो जाऊन आणि तेवढा एकच पोवाडा. पण आजही तुम्ही मला उभं केलत आणि म्हटलात, की सुरू करा, की माझा पोवाडा सुरू. आम्हाला 2 ओळी ऐकवा ना त्याच्या. धन्य उमाबाई दाभाडे, धन्य उमाबाई दाभाडे, शत्रूला खडे चारी रोकडे, ढगातून वीज जशी कडाडे, मारून टाच पळवे घोडे, फाडली शत्रूची दाभाडे. दाभाडे. हजी जी जी म्हणजे वीर रस हा फक्त वीरांसाठी नाही तर वीरांगणांसाठी सुद्धा आहे. आहे. हे ह्या आपल्याला पोवाड्यामधून समोर येतंय. आता हे झालं वीररसाचं. तर आपल्याकडे नवरस आहेत अर्थातच. तर या नवरसांमध्ये यांना संलग्न धरून किती प्रकारचे पोवाडे आहेत किंवा पोवाड्यांचे पण किंवा शाहिरीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत का? पोवाडे म्हणण्यापेक्षा शाहिरी त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात का? मूळ कुठल्याही काव्य प्रकारामध्ये सगळ्या प्रकारचे रस दिसतात. नवरस भरवी सागरू असा एक ग्रंथ माझ्या दुसऱ्या एका गुरुजींनी लिहिलाय. हरिभक्तीपरायण डॉक्टर किसन महाराज साखरे यांनी. हं. नवरसांचा भरणा प्रत्येक काव्यामध्ये असतो. पण त्यातला जो मुख्य रस आहे, तसं वीररस हा पोवाड्याचा मुख्य रस आहे. पोवाड्यासाठी. म्हणजे शाहिरींचं जर आम्ही थोडी चिंतन केलं, तर एक पहिली शाहिरी आहे ती भक्तिरस प्रधान आहे. त्याला आम्ही भेदिक शाहिरी असं म्हणतो. किंवा भेदिक. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर सवाल जबाबला जी वापरली जाते, बर. चित्रपटांमध्ये हो, आलेले जे हो, हो, सवाल हो. जबाब, त्याला जी वापरलेली शाहिरी, ती भेदिक शाहिरी. किती भक्तिरस प्रधान आहे आणि त्याच्यामध्ये काही कूट प्रश्न विचारले जातात. शक्ती आणि तुरा याच्यामध्ये तो सामना होतो. अशी ती भेदिक रसाची शाहिरी. भेदिक शाहिरी, भक्तिरस. भक्तिरसाची. दुसरा प्रकार आमचा वीररस प्रधान शाहिरी. तिसरा की जो आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचा रस आहे, असा म्हणजे शृंगार रस. शृंगारी रस. शृंगार रसाला लावणी आहे, तमाशा आहे. म्हणजे हे पण शाहिरीमध्येच शाहिरी येतात हे काव्य प्रकार? प्रकारात हे मोडतो. बर. त्यामुळे म्हणजे तमासगीराला देखील जो लिहितो ना, वग वग लिहितो. लिहितो, त्याला देखील शाहीर म्हणतात. बर. अशी पद्धत आहे जुनी. त्यामुळे ती एक शाहिरी. आमच्याकडे दांगटी शाहिरी म्हणून एक प्रकार आहे. दांगट त्याला नंतर जमातच म्हटलं गेलं. किंवा दांगट आडनाव झालं ते हां, नंतर. दांगट असं ती जमातच झाली. हं. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याकडे हडपसरला दांगट समाजातली काही मंडळी हो, राहत हो, होती. हो. 17.5 नळीच्या तिथे. पण आता कोणी तसं त्यातलं सापडत नाही. तर ही जी मंडळी ती एकटेच पोवाडे गायचं. म्हणजे एखाद्याच्या दारात जायचं, त्याची थोडी माहिती घ्यायची आणि त्याच्यासमोरच त्याचं कौतुक सुरू करायचं पोवाड्यात.
म्हणजे समोरच्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीचं कौतुक करणं, हा त्याचं ऐकून घेऊन त्याला दांगटी शायरी त्याची दांगटी त्याची शायरी. पद्धत काय, तर त्याची चाल एकसारखी आहे. बरं. उदाहरण द्या बरं आम्हाला एक. एके दिवशी प्रकार काय झाला, एके दिवशी प्रकार काय झाला, पुण्या नजीक रांज गावाला, वासनेनं घेरलं पाटलाला. आता याच्यामध्ये त्याच्या हातामध्ये एक तुंतुण आहे, ते ट्विंग 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 वाजतंय. वाजतंय. वासनेनं घेरलं पाटलाला, ट्विंग 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 असं ते वाजत जातं. त्याच्यामध्ये स्वर पण मिळतो आणि ताल पण ताल मिळतो. पण मिळतो. त्यामुळे तो एकटाच तुंतुण घेऊन गातो आणि समोर सादर करतो. त्याच्याबद्दल जे काही समोरचं देईल ते घेऊन तो समाधानी राहतो. असा मग ती दांगटी चाल आमच्याकडे आली आणि असा तो दांगट शाहीर. आणि सगळ्यात शेवटचा जो प्रकार आम्ही स्वीकारला तो म्हणजे आत्ताच्या काळात म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर. यांच्या विचाराला वाहिलेली जी शाहिरी, त्याला शाहिरी जलसा असं म्हणतात. बरं. म्हणजे बाबासाहेबांचा विचार घेऊन ती चालते. मग तिथे मात्र शाहिरी गण येत नाही. कारण हं. परंपरेतली कुठलाही प्रकार तिथे येत नाही. मग तिथे भीमवंदना येईल, बुद्धवंदना येईल. अशा पद्धतीने तो कार्यक्रम होतो आणि त्याच्यामध्ये काही रचना सादर होतात. तुम्ही कधी गायलेलं आहे? हो, मी महाराष्ट्र शासनाने मला एकदा शाहिरी जलसात गाण्यासाठी म्हणून सांगितलं. पूर्ण कार्यक्रमच त्याच्यावर कार्यक्रम करायचा. शाहिरी जलसात करायला सांगितलं होतं आणि अ, मोठेपणाचा भाग नाही सांगत, पण त्या कार्यक्रमामध्ये 3 दिवसाचा महोत्सव होता. त्यातला माझा एकट्याचाच कार्यक्रम जलसा म्हणून झाला. बाकीच्यांनी काही काही वेगळंच सादर केलं. नावाप्रमाणे. वेगळंच केलं सगळं. पण आम्ही मात्र जलसा जे काही बाबासाहेबांना अपेक्षित होतं, त्या पद्धतीने तो विचार घेऊन आम्ही तो सगळा मांडला. म्हणजे त्याच्यासाठी मी काही नवीन रचना देखील केली आणि ती सादर केली. एखादी रचना ती पण ऐका. जन्मले भीमराव आंबेडकर, करण्या दलितांचा उद्धार, नमन पहिले तथागताला, वंदन दुसरे पूज्य धम्माला, शरण जाऊ सारे संघाला, शरण जाऊ सारे संघाला, आचरू भीमाचा विचार, करण्या दलितांचा उद्धार, जन्मले भीमराव आंबेडकर, करण्या दलितांचा उद्धार. क्या बात है! मस्त, मस्त. ऐकताना अजिबात कुठलीही जात-पात मध्ये येते असं अजिबात वाटतच नाही इथे. आणि कुठेतरी शास्त्रीय संगीत ऐकल्यासारखं सुद्धा वाटतं. तुमचा एवढा खडा आवाज आहे खरं. खरंच फार छान वाटलं. आता आपण आंबेडकरांविषयी बोललो, तर म्हणजे माझ्या अभ्यासाप्रमाणे शाहिरीचे पण एक 3 कालखंड आपण म्हणू शकतो. एक शिवकालीन आहे. त्यानंतर एक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दरम्यान ज्या शाहिरींनी म्हणजे अगदी टोकाची भूमिका घेतली होती, ती एक कालखंडातली शाहिरी आहे आणि नंतर सध्या अर्वाचीन काळामधली आहे. तर ह्या 3 शाहिरींमध्ये काय फरक आहे? शिवकालातली जी शाहिरी आहे, शिवकालामध्ये तसे मोजकेच पोवाड आहेत. हं. पण पेशवाईमध्ये मात्र संख्या चांगली मिळते. बरं. पेशवाईमध्ये अनेक पोवाडे आपल्याला उपलब्ध आणि आत्ताही उपलब्ध आहेत. उपलब्ध आहेत. म्हणजे योगायोगानं मी परवा आपल्या डेक्कन कॉलेजमध्ये गेलो होतो. एक कार्यक्रम होता म्हणून मला बोलवलं होतं म्हणून गेलो होतो. तर तिथं त्यांनी मला खूप जुनी पुस्तकं दाखवली. अच्छा. म्हणजे मी आपलं सहज बोलता-बोलता म्हटलं, की मला खरं तर इच्छा आहे, की शाहिरीत पी-एच-डी करायची. ते म्हटले, "सर तुम्ही आमच्याकडे या. आमच्याकडे खूप मोठं साहित्य आहे. ते वाचलं पाहिजे आणि कोणीतरी त्याच्यावर चर्चा केली." चर्चा केली पाहिजे. म्हणजे खूप साहित्य आहे. त्या काळातही निर्माण झालं. पण शिवकालामध्ये 7 एक पोवाडे आहेत. 7च. हां. पेशवाईमध्ये ती संख्या मोठी आहे हं. आणि नंतरच्या काळामध्ये काळ बदलत जसा गेला की नाही, तसं त्याचे त्याचे विषय बदलले. शिवकालामध्ये शिवाजी महाराजांवरच लिहिलं गेलं. म्हणजे बरोबर. पहिला पोवाडा ज्यावेळी अफजल खानावधाचा लिहिला महाराजांनी, त्यावेळी मी प्रत्येक वेळी सांगतो, की त्यावेळेचा जिजाऊंचा दृष्टिकोन लक्षात घेतला पाहिजे. जिजाऊंनी या शाहिराला आमच्या अज्ञानदासाला बोलवून घेतलं आणि सांगितलं पोवाडा लिही. का तर शिवाजी महाराजांचे जे हितशत्रू आहेत, हं, हं. त्यांना देखील कळू दे, की आमच्या राजाचा पराक्रम काय. पराक्रम काय?
म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला नुसतं फाडलं नाही, तर त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी गाडलं देखील. काढलं. आणि हे सगळं व्यवस्थापनातलं युद्ध कौशल्य अप्रतिम वापरलंय. म्हणजे जे आपण इंग्रजीमध्ये गुरिला वॉरफेअर म्हणतो, हं. ते गनिमी गनिमी काव्याचं कावा. युद्ध महाराजांचं जगभर शिकवलं जातं. अफजल खानाला जे मारलं ते जे युद्ध आहे, ते शिकवलं जातं. मग जिजाबाई म्हटली, की हे लोकांना कळू दे ना. आपल्यामध्ये देखील काही असे आहेत, की ज्यांची महाराजांवर श्रद्धा नाही हो, आणि ते भरपूर आहेत. इकडून-तिकडून जातातच. मग अशांना जर वठणीवर आणायचं असेल, तर महाराजांचा पराक्रम कळू दे, की आमच्या नादी लागला तर आम्ही फाडतो बरं का. आणि हे गाडतो सुद्धा. गाडतो तर गाडतोच. ते तर 100 आणि 1% त्यामुळे हे कळावं ह्याच्यासाठी जिजाबाईंनी लिहून घेतलं आणि दरबारामध्ये ज्यावेळी पोवाडा सादर केला त्यांनी, तो शाहीर स्वतः म्हणतो, की शिवाजी महाराजांनी एक शेरभर सोन्याचा तोडा आणि बसायला घोडा दिला, असं तो उल्लेख करतो. बरं. म्हणजे राजाश्रय, राजाश्रय काय असतो, हे महाराजांनी दाखवून दिलं. म्हणजे तिथपासून आम्हाला राजाश्रय आहे. आहे. आणि पुढे मग संयुक्त महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीमध्ये. महाराष्ट्राची जी चळवळ आली त्या चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्र हा विषय खूप जिव्हाळ्याचा होता. हं. म्हणजे अ, गुजरात आणि महाराष्ट्र असे 2 प्रांत झाले. त्यावेळी भाषेच्या जोरावर माननीय मोरारजी देसाईंना वाटत होतं, की मुंबई अ, गुजरातला द्यावी. बरोबर. आणि आपल्या सगळ्या लोकांना वाटत होतं, संयुक्त महाराष्ट्र समितीला वाटत होतं, की मुंबई आपल्याकडे राहिली पाहिजे. त्याच्यासाठी शाहिरांनी रान पेटवलं. रान पेटवलं. पेटवलं. त्याच्यासाठी आंदोलनं केली, गावोगावी जाऊन पोवाडे गायले. आज जर संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई आली, याचं श्रेय जर कोणी घेत असेल, तर ते पहिलं श्रेय शाहिरांना दिलं पाहिजे. शाहिरांनी. त्यांच्यामुळे मुंबई आपल्यात आली. तुम्ही विचार करा ना, मुंबईशिवाय महाराष्ट्र म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये हृदयाशिवाय एखादी हृदयाशय व्यक्ती. माझ्या अगदी डोक्यात होती संकल्पना आणि तुम्ही ते बोललात. हे कसं म्हणजे शक्यच होणार नाही. ती स्थिती पण केवळ ती आर्थिक राजधानी आहे. ती केवळ महाराष्ट्राची नाही, भारताची आर्थिक भारताची आहे. राजधानी. म्हणजे मुंबईमध्ये येणारा माणूस कधी उपाशी मरत नाही, अशी मुंबईची स्थिती आहे. तिथे लक्ष्मी पाणी भरते. पाणी भरतं. मग असं जर समजा ते गुजरातला गेलं असतं. गुजरात ही काय आपल्या शेजारचं तर राष्ट्र आहे, राज्य आहे. पण त्याला जाऊन कसं चालेल ना? शेजारी घर असलं तरी ते आपलं नसतं ना. हां, आपलं तर राहिलं पाहिजे. आमचं म्हणणं फक्त एवढंच होतं, ताटातलं वाटीत एवढ्या थोडं चालेल महाराष्ट्रात. पण ते पलीकडे जाऊन देणं नाही ना आम्हाला चालत. शक्य नाही. म्हणून मग शाहिरांनी त्याविरुद्ध लढा दिला आणि 106 हुतात्मा झाले. दुर्दैवानं बळी गेली लोकं, मारलं आणि मग यातनं जे काही उभं राहिलं, तो संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढा. आणि गावोगाव जाऊन शाहिरांनी जागं केलं आणि हे सगळं मिळवलं. त्यामुळे हा लढा जो आहे, तो लढ्यासाठी शाहिराचं योगदान जे आहे, ते महाराष्ट्राने कधीच विसरता कामा नये, असं मला या निमित्ताने वाटतं. आणि या लढ्याचा अजून एक भाग म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अ, यांच्या बऱ्याच शाहिरी आहेत आणि त्याच्यापैकी एक छक्कड म्हणजे अगदी गाजलेली सगळ्यांना माहिती असलेली माझी मैना गावावर राहिली. बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण त्यांना असं वाटतं की आपल्या प्रेयसीला किंवा एका स्त्रीला किंवा बायकोला संबोधून ती लिहिलेली शाहिरी आहे. पण त्याचं नक्की काय त्याच्यामध्ये गुपित आहे, हे मला तर माहिती आहे. पण तुम्ही सुद्धा ते लोकांना सांगावं अशी माझी इच्छा आहे. मूळ म्हणजे ती जी चक्कडलेली, ती मैना म्हणजे महाराष्ट्राचं रूप आहे, हां. की जो भाग महाराष्ट्रामध्ये नव्हता, तो महाराष्ट्रात यावा. म्हणजे आजही संयुक्त महाराष्ट्र असं आपण म्हणतो आहोत. कारण आपल्या जे जवळची राज्य आहेत, गावं आहेत, गावं. म्हणजे कर्नाटकातली जी कर्नाटक. जवळची गावं आहेत, बेळगाव असेल, हे असेल, हे जे सगळं जो मराठी भाषिक पट्टा आहे, त्या सगळ्यांना आजही इच्छा आहे, की आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात यावं. यावं. कारण त्यांची भाषा मराठी आहे. त्यांना वाटतं म्हणजे बेळगावचं तर वैशिष्ट्य सांगतो. बेळगावला मी अ, जागर मराठीचा असा एक कार्यक्रम केला होता. लोकमान्य सोसायटीच्या वतीनं. हं. तर त्या कार्यक्रमाला मी 12 गावांमध्ये पोवाड्याचे कार्यक्रम केलो. तर त्या गावांचं वैशिष्ट्य मला ज्यांच्या घरी जेवायला नेलं, ज्यांच्या घरी, मग तो छोटा असो किंवा अगदी त्या गावातला गर्भ श्रीमंत असो, त्या प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे.
आणि ही गोष्ट मला खूप आवडली. म्हणजे मी तिथल्या एका वॉचमनच्या घरी गेलो होतो. चहाला एक दिवस सकाळी वेळ होता मला म्हणून. त्याच्या घरात देखील शिवाजी महाराजांचा फोटो. म्हणजे आपण विचार केला पाहिजे. म्हणजे या पॉडकास्टच्या निमित्तानं मी जे ऐकणार आहेत त्यांना विचारतो, खरंच तुम्ही चिंतन करावं. आपल्या घरात आपण शिवाजी महाराजांचा फोटो लावलाय का? अनेक घरांमध्ये फोटो नाही. बरोबर आहे. हे दुर्दैव महाराष्ट्राचं. पण महाराष्ट्राच्या बाहेर जे राहतात ना मराठी माणसं, त्यांना शिवाजी महाराज म्हणजे काय ना, ते त्यांना असं इथं हृदयाशी आहे त्यांच्या. आणि त्यांना ज्या वेदना आहेत, त्या वेदना मी पाहिलेल्या आहेत. म्हणजे मी ज्या गावात गेलो त्या प्रत्येक गावामध्ये 12 कार्यक्रम केले. प्रत्येकाने पहिला आग्रह धरला, अण्णाभाऊंची छक्कड ऐकायची बरं का. कारण ते रूपकात्मक आहे. हो. आजही त्यांना वाटतं, की आम्हाला तुमच्याबरोबर घ्या. याच्यासाठी ती लोकं आसुसलेली आहेत. म्हणजे हे ठीक आहे, हा प्रश्न आहे. पण ज्यावेळी भाषावार रचना झाली, त्यावेळी मग ती लोकं आपल्याकडे यायला पाहिजे होती. काही तांत्रिक अडचणी झाल्या. नाही पण झालं. अजूनही आपण काय म्हणतात ना, वाट बघतोय. काही निर्णय चांगला होईल अशी. आणि त्या लोकांच्या मनामध्ये हा खेद आहे, की आम्ही मराठी भाषिक असून महाराजांचं एवढ्या विचारांवर चालणारी लोकं असून आज आम्ही आमच्या घरात नाही आहोत. हा खूप जास्त आपण म्हणू शकतो दुःखाचा विषय आहे दुःखाची. त्यांच्यासाठी. पण पुन्हा एकदा छक्कड तुम्ही म्हणलात, तर ती ऐकल्याशिवाय मला नाही वाटत, की आजचा कार्यक्रम पूर्णत्वाला येईल. तर एक होऊन जाऊ दे. छान. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती आग काहिली. ओतीव बांधा रंग गवाळ खोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची. नव्या नवतीची काडी दवण्याची रेखीव भुया कमान जणू इंद्रधनुची. हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती मैना माझी गरीबाची. मैना रत्नाची खाण, मैना रत्नाची खाण माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण. तिच्या गुणाची छक्कड मी गायली माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना, माझी मैना, माझी मैना, माझी मैना, माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काही. अक्षरशः असं वाटलं, रेल्वे प्लॅटफॉर्मवर अण्णाभाऊ थांबलेत, मागे वळून बघतायत आणि कर्नाटकाला हात दाखवतायत. क्या बात है. आणि शाहीर उपम यांनी अ, अभिनयामध्ये या छक्कडीचं रूपांतर करून इतक्या सुंदर प्रकारे ती प्रेझेंट केली होती एका ठिकाणी. मला ते उभं राहिलं माझ्या डोळ्यासमोर. आणि एक प्रकारे बघायला गेलं त्याच्यामध्ये शृंगार रस सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. शृंगार रस म्हणलं की लावणी आली. अ, लावणी म्हटलं की नर्तकी आल्या. अलीकडे तुम्ही म्हणालात, की भक्ती रस सुद्धा शाहिरीमध्येच येतो. तर भक्ती रस आपण म्हटलं, की गोंधळ पण येतो, जागरण गोंधळ. तर जागरण गोंधळ अलीकडे त्याची काय स्थिती आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि शाहिरी बाण्यामध्ये किंवा आपण असं म्हणू शकतो, की तुम्ही परंपरागत गोष्टी चालवताय पुढे. आज तुमची वेशभूषा एवढी परंपरागत आहे. तर गोंधळ सुद्धा परंपरागत कसा असला पाहिजे किंवा त्याला एक वेगळं स्वरूप आज आलेलं आहे का? याबद्दल तुमचं काय मत आहे? दुर्दैवानं आमची काही लोकांची थोडी वाट चुकते आहे. अनेक ज्येष्ठ कलावंत याविषयी बोलतायत. तुम्ही गोंधळाचं म्हटलात तर जागरण गोंधळामध्ये जागरणामध्ये आता अनेक वाद्य चुकीची वाजवली जात आहेत. गोंधळात चुकीची वाद्य घेतायत. म्हणजे सिंथेसायझर आणि सिंथेसायझर. हेन-तेन असं करून त्याच्यामध्येच ढिशक्याव-फिशक्याव असे आवाज येतायत. आमची मुरळी उभी राहते. ती काही पावित्र्य आमची ठेवत नाहीये. तिचा गणवेश बघितल्यानंतर लाज वाटते. सहावार साडीवरती नाचते आहे. काही ठिकाणी तर आणि लोकं या सगळ्या गोष्टीचं शूटिंग करून टाकतायत. आणि शूटिंग केल्यामुळे काय होतं लोकांना असं वाटतं ज्यांनी कधी हे बघितलंच नाही, त्यांना वाटतं हेच खरं आहे. आणि काय त्याचं खरंय मग? नाही, मूळ मूळ म्हणजे नऊवारी साडीवरच पाहिजे ना. मुरळी जर पाहिजे, तर ती नऊवारी साडीवर पाहिजे. तिच्या हातामध्ये घाटी पाहिजे. मुरळी ही नखशिखांत झाकलेली असते. मुरळीनी कसंही नाचायचं नाही. तिच्या दिलेल्या स्टेप्स ठरल्या आहेत. बाकी काही म्हणजे ब्रेक डान्स करण्यासाठी तुम्ही नाही ना.
ज्यांना करायचं ते करतील ना. पण तुमचं काम ते नाही. त्यामुळे परंपरागत जे आहे ते आपण टिकवलं पाहिजे. परंपरागत वाद्य आपण वापरली पाहिजे. हल्ली काय होतंय, कोणीही कुठली वाद्य घेतं. आमच्याकडे शाहिरीत देखील अनेक वाद्य हल्ली यायला लागली. पण मी परंपरागत शाहिरीतला कार्यकर्ता आहे असं म्हणा. मी परंपरागतच वाद्य वापरतो. आमच्या दृष्टीने ढोलकी आहे, डफ आहे. हार्मोनियम आहे, डफ आहे, टाळ आहे. ह्या जी परंपरागत वाद्य ती तुम्ही वापरली पाहिजेत. पूर्वीच्या गोंधळाला म्हणजे मी अनेक नामवंतांचे गोंधळ बघितलेत आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक नामवंत गोंधळ्यांबरोबर मी साथीला उभं राहिले बरं का. बरं. म्हणजे मी जरी गोंधळी नसलो, तरी माझा जो सगळा शाहिरी बाणा आहे, तो जो टिकवलाय तो गोंधळी समाजानं. म्हणजे त्यांनी सगळी आमचे पोवाडे मुखोद्गत केले. अरे वाह! हो. आणि ते मुखोद्गत करून पुढच्या पिढीला दिले म्हणून आज आमच्याकडे अज्ञानदासाचा पोवाडा आहे. म्हणजे गोंधळांमुळे शाहिरी टिकली. हो, आहे ना. ज्याचं जे श्रेय आहे ते त्याला द्या की काय बिघडतंय? काय? पण म्हणून मी गोंधळ नाही करणार. हां, एखाद्या ठिकाणी मला वाटलं तर मी गोंधळाला मागे उभा राहतो, जागरणाला मागे जाऊन उभा राहतो, त्यांच्यावर गातो. अनेक नामवंत लोकांबरोबर मी गायलाही उभं राहिलो. पण ते माझं काम नाही. माझं काम काय? पोवाडा गाणं. गोंधळामध्ये पाहिजे काय वाद्य? तुणतुणं पाहिजे. आता अडचणीचं असं होतं, मला देखील अडचण अशी होती, की तुणतुणं लावणारे जे कलाकार आहेत, ते तुणतुणं कधी उतरलं हे त्यांना कळतच नाही. कळतच नाही. त्यामुळे काय गाणार तुणतुण्यावर? म्हणजे आमच्याकडचे माझ्याकडचे परंपरागत येणारे जे सगळे गोंधळी आहेत ना, ते सगळे आजही तुणतुण्यावर गातात बरं का. हार्मोनियम वगैरे त्यांना अलाउड नाही. म्हणजे अशी लोकं सापडत नाहीत पण. नाही सापडत ना. पण आहेत ना अशी लोकं. आहेत. अशी काम करणारी लोकं आहेत आणि परंपरागत टिकवून आहेत. त्यामुळे मी मध्ये एका अशाच कार्यक्रमात चर्चेमध्ये ज्यावेळी माझा विषय झाला, त्यावेळी मला महाराष्ट्रातनं अनेक जणांकडनं फोन आले. "शाहीर तुम्ही गोंधळ करता का?" अरे म्हटलं, "मी नाही गोंधळ करत. मी त्यांची बाजू मांडतो आहे." आणि आहेत खरंच लोकं. असे नामवंत पुण्यामध्ये मंडळी आहेत, की जी ही परंपरा टिकवून आहेत. ही जर तुम्ही आम्ही टिकवली नाही ना, तर पुढच्या पुढची पिढी नाहीच नाही करू करणार. शकणार. कारण की त्यांना आदर्शच नाहीये डोळ्यासमोर. म्हणजे एक आयडिओलॉजी पाहिजे, की नाही मला असं वागायचंय. पण ती जर का योग्य रीतीनंच तुमच्या समोर नाही, तुम्ही फॉलो काय करणार पुढे? असं आहे. म्हणजे मी केशव बडगेंना तुणतुण्याच्या स्वरात गाताना खूप वेळा ऐकलंय. केशव बडगे आणि आम्ही एकत्र कार्यक्रम केलेत. म्हणजे त्यांचा गोंधळ आणि माझा पोवाडा पोवाडा. असा कार्यक्रम केलाय आम्ही. ह्याच्यापेक्षा आणखीन काय हवं ना? काय म्हणजे हवं? ही शेवटी कसं होतं, की चांगल्या लोकांनी ही परंपरा टिकण्यासाठी म्हणून परिश्रम घेतला पाहिजे आणि पुढच्या पिढीला शिकवलं पाहिजे. आता आमचे एक स्नेही आहेत, माननीय हरीश पाचंगे म्हणून. हं, हं, हं. ते आता सध्या मुलांना संबळ संबळ वाजवायला वादन. शिकवत आहेत. म्हणजे असं प्रयत्न केले पाहिजेत ना वेगवेगळ्या लोकांनी. हे शिकवल्याशिवाय कसं जाणार आहे? पुढच्या पिढीपर्यंत ते जायला पाहिजे. नाहीतर मग उपयोग नाही त्याचा. जे तुमच्याकडे आहे, ते तुम्ही पुढे द्या तेव्हा ते वाढेल. वाढलंच त्याशिवाय वाढणारच नाही. तुम्ही दिलंच पाहिजे. तुम्ही माझं, माझं, माझं म्हणून ठेवणार किती दिवस? अशाने ते संपून जाईल ना. पूर्वी आपल्याकडे देखील काही परंपरा होत्या, की त्या माझं, माझं, माझं करत, करत त्या संपल्या. आज गोंधळी समाजाकडेच फक्त करपल्लवी आहे. हो. बाकी कोणाकडे नाही करपल्लवी. हे शिकली पाहिजे ना, पुढच्या पिढीला दिली पाहिजे दिली ना. पाहिजे. 30 वर्ष माझा अहर्निश वर्ग चालू आहे. मी वर्ग माझा 14 एप्रिल ते 1 जून चालतो, की हं. शाळेच्या सुट्ट्यांच्या काळातला आणि त्याच्यानंतर 1 जुलै नंतर दर शनिवारी संध्याकाळी माझा वर्ग चालतो. असा 30 वर्षाचा माझा हा प्रघात आहे, की त्या निमित्तानं पुढची पिढी माझ्याशी जोडली जाईल ना. काय होतं, काय चांगलं आणि काय वाईट आहे, हे सांगण्यासाठी चांगलं काय ते दाखवा ना त्यांना. तुम्ही जर दाखवलं, "नाही, नाही, हे नाही करायचं. नाही, नाही, ते नाही करायचं." नुसतंच तुम्ही शहाणपणा शिकवत राहिलात, तर पुढची पिढी तुमच्या जवळ येणार नाही. मग तुम्ही हे नका करू म्हटल्यानंतर काय करू हेही दाखवा. बरोबर. म्हणजे एखादा पदार्थ, हा पदार्थ खायचा नाही. मग खायचा कुठला? खायचा कुठला हे सांगा ना. तुम्ही आता 30 वर्ष गेली शिकवताय, तर बऱ्याच वेगवेगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांशी तुमचा संपर्क आला असेल. पालकांशी संपर्क आला असेल. तर काही स्वतःच्या फायद्यासाठी येतात. काही खरंच कला शिकावी म्हणून येतात किंवा मुलांना आपला इतिहास माहिती हवा यासाठी येतात. याचा तुमचा काय अनुभव आहे? काही न करता मला सर्टिफिकेट द्याच, असं म्हणतात. म्हणजे मला एक प्राध्यापक भेटले होते.
हं. आणि त्यांनी तर मला मुलाला 10 गुण देण्यासाठी इतका त्रास दिला, की ज्याचं नाव ते तासभर तो माणूस माझ्या घरातनं गेला नाही आणि सगळ्यात शेवटी म्हटला, की "तुम्हाला काय पाहिजे तुमच्या संस्थेला मी डोनेशन देतो, पण मला एक सर्टिफिकेट तुम्ही द्या." मी म्हटलं, "हाच जर धंदा करायचा असता, तर मी बंगला बांधला नसता का? बरोबर आहे. त्यावेळी मी भाड्याच्या घरात राहत होतो." म्हटलं, "मी भाड्याच्या घरात राहिलोच नसतो सर. चांगलं कमवू शकलो असतो. पण तो धंदा नाही ना मला करायचा." खरंच प्रामाणिकपणे या कलेसाठी जी मुलं येतात, 10वीतलं अभ्यासाचा वेळ कलेला देतायत. हां, मग त्या मुलांचं कुठेतरी काहीतरी भलं झालं पाहिजे. आणि शासनानं आम्ही जी रिक्वेस्ट केली ती मान्य केली शासनानं आणि शासनाने दिलेली ती सवलत आहे. त्यामुळे कीर्तन करणारा असो, तमाशात काम करणारा असो, भजन गाणारा असो, या सगळ्या मंडळींना ही सवलत मिळाली. मग आपल्या परंपरा कशा येणार पुढे? आणि आता तर योगायोगानं जे काही राष्ट्रीय धोरण येतं, शैक्षणिक धोरण, हं. त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या कलांना चांगलं उत्तेजन दिलं जाणार आहे. त्या कलांना आता खरंच चांगले दिवस आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग मुलांना होईल आणि मुलांनी या विषयाकडे वळून काहीतरी नवीन केलं पाहिजे. म्हणजे तुमचं हे थोडक्यात आव्हान आहे पालकांना, आहेच की आहे. तुम्ही परिचय करून द्या हो. मुलांना. मुलांना कळलं मी मगाशी सांगितलं ना, की त्यांना ती चवच नसते ना. या विषयाची गोडी लागणार कशी त्यांना? तिथपर्यंत तर आणलं पाहिजे. आणि माझं काय म्हणणं, समजा माझ्याकडे पोवाडा शिकायला येणारा माणूस पोवाडा गाईल, नाही गाईल हा भाग वेगळा. पण किमान त्याला पोवाडा म्हणजे काय हे तर कळेल ना. कळेल, इतिहास कळेल. ह्या ह्या कलेकडे कसं बघावं, ही कली कशी ऐकावी? म्हणजे उद्या माझा पोवाडा चालू आहे आणि एखाद्याने शिट्टी मारली. नाही, नाही चालणार. माझ्या कलेचा अपमान आहे पोवाड्याला शिट्टी नाही मारायची, लावणीला मारायची. यातला फरक पण कळला कळलं पाहिजे ना. पाहिजे ना तुम्हाला, कुठे शिट्टी मारायची, कुठे काय करायचा, कुठे पटका उडवायचा, हे जर तुम्हाला कळलं तर बरं. हे तर हं. अज्ञानात आहे सगळं. हां, ते त्यामुळे या सगळ्या परंपरा तुम्हाला माहिती होण्यासाठी तुम्ही त्याच्या जवळ तर जायला पाहिजे आणि म्हणून पण आजकाल थोडं हे बघतो मी, की पालकांमध्ये एक चांगली जागरूकता आहे, अवेअरनेस, अवेअरनेस. की माझ्या मुलाने हे केलं पाहिजे, माझ्या मुलाने ते केलं पाहिजे. काही पालक जरा जास्त करतात. म्हणजे एका वेळी त्याला 10 ठिकाणी पाठवतात. क्लासेस हां, लावणार. पण माझं म्हणणं एका वेळी एखाद्या कलेकडेच थोडं 2-4 कला तपासून घ्या आणि त्यात ज्याला रस आहे, ते त्याला शिकवा. म्हणजे माझं उदाहरण सांगतो. माझा मुलगा 1.5 वर्षाचा असल्यापासून ढोलकी वाजवतो अरे वाह! आणि तो 7वी-8वीत गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, की मला शास्त्रीय संगीत शिकायचं. वाह! त्यावेळी तो पोवाडा गायला शिकला होता, वाद्य वाजवत होता, 26 वाद्य वाजवत होता. 26 तुम्ही स्वतः शिकवलेत? नाही काही नाही त्याचं त्यानीच. त्याला इंटरेस्ट. हे शिक, ते शिक, ते शिक. हे पण रुजवावं लागतं ना हां, हे कुठेतरी. रुजवलं ना. रुजवलो आम्ही, की ह्याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. म्हणजे लहानपणी त्याने ज्यावेळी पहिल्यांदा पातेली वाजवली, डब्बे वाजवायला सुरुवात केली, त्यावेळी त्याला एक छोटा तबला मी आणून दिला. 1.5 वर्षाचा असेल. त्यावेळी तो त्याला बेब्बे म्हणायचा. बेबे. बेब्बे तबल्याला आणि मग तो तबला वाजवायचा. मग थोडा मोठा तबला आणला. मग हळू मग त्याला आम्ही सुरुवातीला एका क्लासमध्ये घातलं तबल्याच्या. मग नंतर लक्षात आलं, की ह्याची थोडीशी वाढ वेगळी झाली पाहिजे. म्हणून एक शिक्षक त्याला घरी शिकवायला येत होता. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही त्याला आणि 8वीत असताना तो म्हटला, "मला शास्त्रीय संगीत शिकायचं." शिक. त्यांनी शास्त्रीय संगीत शिकला. आज तो शास्त्रीय संगीतात त्यांनी एम-ए केलं ललित कलामधनं ललितकला. आणि आता त्याची शास्त्रीय संगीतातली खूप वेगळी आणि चांगली वाटचाल सुरू झाली. मग हे मला कळलं ना त्याला ते पाहिजे. असं लोकसंगीतात तो येत देखील नाही. त्याच्या संगीतामध्ये तो रममाण आहे. आमचा त्याला विरोध नाही. तुम्ही मुलांकडे काय आहे पोटेन्शियल हे पालकांना पहिलं कळतं. पालक हल्ली लादतात, की तू हेच केलं पाहिजे. असं नाही करता. हे हे बिलकुल नाही बरं का. म्हणजे माझा ह्याला विरोध आहे. म्हणजे मी जे केलं ते मी आवर्जून सांगतो. मी माझ्या मुलाच्या बाबतीत म्हणजे माझ्या सौभाग्यवती एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. अच्छा. म्हणजे त्यांचं देखील स्वप्न काहीतरी वेगळं असू शकलं असतं ना. हो. मी स्वतः मेडिकलला होतो. मी डॉक्टर होऊ शकलो नाही. पण मी बी-ए, एम-एस करत होतो. माझं ते अर्धवट राहिलं. मग मलाही असं वाटलं असतं ना, की माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं. पण आमचं ते कुठलंही धोरण नाही. आम्ही ठरवलं, की तुला काय करायचं ते तू ते ठरव. तू कर. आम्ही तुला सगळ्या गोष्टींनी सपोर्ट करू. म्हणजे तो एम-ए होईपर्यंत मी त्याला सगळ्या बाजूनी सपोर्ट केला. एम-ए झालं त्याचं, की आम्ही एक कार्यक्रम केला. त्याच्या संगीत क्षेत्रात ज्यांनी त्याला सहकार्य केलं, त्या सगळ्या मंडळींना बोलावलं, त्यांचा सत्कार केला.
त्याचं सादरीकरण केलं कार्यक्रमाचं आणि त्याला मुक्त आकाश रिकामं करून दिलं. आता तुझं तू उडायला हरकत नाही. हे पालकांना कळलं पाहिजे. माझ्या मुलाला काय आवडतं? आम्ही मुलगा कुठं काही वेगळं करायला गेलो, की "ऐ हे करायला नाही. ऐ ते करायचं नाही. अजिबात गडबड नको करू." असं करून नाही चालणार. समजा त्यांनी काही नवीन करायला करत असेल, तर तुम्ही त्या प्रयोगाला त्याला थोडा सपोर्ट तर करा. बघा तर तो काय करतोय आणि म्हणजे आमच्या काळात तर आम्हाला खूप संधी कमी होती. कमी होते. खूपच कमी होती. म्हणजे माझ्या आईला आमच्या एका शिक्षिकेनं सांगितलं होतं 7वी ला असताना, की "मुलाचा गळा खूप गोड आहे, तर त्याला तुम्ही शास्त्रीय गाणं शिकवा, उपयोग होईल." पण आमच्या आईला तेवढं कळणे इतकं आमची आई म्हणजे तशी ती अल्पशिक्षित होती आणि अगदीच आम्ही सामान्य आर्थिक स्थितीतले होतो. त्यामुळे हे काही करावं, गाणं शिकवावं असं तिला कधी वाटलं नाही. त्यामुळे मला त्यावेळी शिकता नाही आलं नाही, तर मी शास्त्रीय संगीतातच गेलो असतो. मग मगाशी मी बरोबर म्हणले होते, की तुमच्या आवाजामध्ये तो बाज मला दिसला हां. शास्त्रीय संगीताचा. गेलो असतो ना मी. आमच्या दिवाण म्हणून बाई होत्या, त्या आमच्या आईला थेट म्हटल्या, की "मावळेबाई तुमच्या मुलाला माझे मिस्टर शिकवतील. ₹1 फी देऊ नका तुम्ही. मला माहिती आहे तुमची आर्थिक स्थिती काय. ₹1 फी देऊ नका, पण मी त्याला आमच्याकडे पाठवा." पण आमच्या घरच्यांना त्यावेळी तसं लक्षात नाही आलं आणि खरं आमची आई म्हणजे तशी खूपच सामान्य होती. पण एक हे नक्की आहे, की आज मी जे आहे, ते माझ्या आईमुळे आईमुळे. आहे. हे मात्र तेवढंच. आता तुम्ही 30 वर्ष गेली शाहिरी करताय. त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण म्हणजे मेडिकल सोडून तुम्ही या गोष्टी सुरू केल्या. तर घरनं असं काही नव्हतं का लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर की काहीतरी वेगळी नोकरी करा, शाहिरीवर कसं भागणार, काय? ह्या गोष्टी नाही आल्या कधी आयुष्यात? नाही. या बाबतीत आमचे गुरुजी शाहीरत्न किसनराव हेंगे त्यांनी पहिल्यांदाच सांगून ठेवलं, "शाहिरी ही सरस्वतीची पूजा आहे. लक्ष्मीच्या पूजेसाठी तुम्ही तुमचं काहीतरी उद्योग करा." त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. ते स्वतः मार्बलचे चांगले आर्टिस्ट होते. देवघरं, मंदिरं, पाट्या करणं, हं. संगमरवरी असं सगळं ते करायचे. ते म्हटले, "काही नाही करता आलं तर माझ्याकडे छिन्नी हातोडी घेऊन बसा. तुमचं पोट भरण्याची जबाबदारी मी घेईन." त्यांचा तेवढा सल्ला मात्र आम्ही 100% ऐकला. मी अ, जोपर्यंत माझं काम करत होतो, वर्किंग होतो, माझं बायपास होण्यापर्यंत मी एका बँकेमध्ये म्हणजे पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये डेली कलेक्शन एजंट म्हणून, लोकसेवा बरोबर. ठेव प्रतिनिधी म्हणून काम केलंय. काम केलं. कारण ते मला सगळ्यात सोयीस्कर काम होतं. मला कामही करता येत होतं आणि माझी कलाही जपता येत होती. पण कला जपायची हे आमचं 100% ठरलेलं होतं. कोणी काही का म्हणेना. पण मला शाहिरी करायचीच होती. पण आज अ, ह्या कलेमुळे आज मला मान्यता मिळाली नाही. माझ्याबरोबर अनेक डॉक्टर आहेत माझे मित्र. हं, हं. नामांकित आहेत, मोठे झालेत. पण आज जेवढी संधी मला व्यापक अर्थाने मिळते, तेवढी संधी आमच्या मित्रांना मिळत नाही. कारण की कलेची दारं ही कधीही मुक्त असतात. बऱ्याच ठिकाणी सगळीकडून ती चौफेर उघडलेली असतात, असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा संस्कारांकडे मला वळावसं वाटेल, की तुम्ही म्हणालात, की संस्कार हे आई-वडिलांनी करायचे असतात. तर जन्माच्या पूर्वी सुद्धा काही संस्कार केले जातात आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एके ठिकाणी योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला सांगा? म्हणजे गर्भसंस्कार या विषयावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. म्हणजे आपण महाभारतातलं सुभद्रेच्या पोटी ज्यावेळी अभिमन्यू होता, अभिमन्यू ती कथा आपण ऐकलेली आहे. ऐकलेली आहे. अ, माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी आम्ही गर्भसंस्कार केले. त्याला आम्ही तमाशापासून कीर्तनापर्यंत सगळ्या गोष्टी ऐकवल्या. आमच्या सौंना सगळ्या गोष्टी ऐकवल्या. काय ऐकवलं नाही असं नाही. नाटक दाखवलं, संगीत नाटक दाखवलं, लोककलेतले सगळे प्रकार दाखवले, समक्ष बसून ऐकवलं त्यांना. त्याचा फायदा असा झाला, की त्याच्या जन्मताच त्याच्यावर कलेचे कलेचे संस्कार संस्कार झाले. आहेत. त्यामुळे तो कलाकार म्हणूनच निपजला गेला हां. पुढे गेल्यावर पण. आणि त्याची ती आपोआप ओढ आली आणि त्याचं ते सगळं होऊ शकलं. त्यामुळे या निमित्ताने मी असं अ, विनंती करू इच्छितो सगळ्यांना, की आपण या दृष्टीने काहीतरी गर्भसंस्कार म्हणून काही विचार केला पाहिजे. आता मागच्या 15 दिवसापूर्वी अ, एका शासनाच्या अधिकाऱ्याचा मला फोन आला. माझे स्नेही आहेत ते.
ते म्हणले, "आमच्या एका मित्राच्या मुलीचं अठांगुळ आहे. 8वा अठांगुळ. महिना अच्छा. लागला. हां. त्या निमित्ताने एक हवन आहे. यज्ञ केला जातो आणि मग ते बाळ आणि आई त्याच्या प्रकृतीसाठी तो हवन असतं. ते आमच्या गुरुजींनी असं सांगितलं, की होम झाल्यानंतर पोवाडा ऐकवा त्या मुलीला. वीर रस. वीररसच ऐकवलं. तर एक 2 खणखणीत पोवाडे ऐकवा. ती मुलगी एकदम समाधानी होईल. म्हणून मला फोन केला. मी म्हटलं येतो. ते मला म्हटले, की मानधन काय? अरे म्हटलं या विषयासाठी मानधनाचा मी विचारच करत नाही. तुम्ही द्याल ते आणि नाही दिलं तरी. संस्कार करताय ना आणि चांगली गोष्ट करताय, तर मग मी नक्की येईल. असं म्हणून मग मी त्यांच्याकडे गेलो. त्या मुलीला म्हटलं, "तुझी जोपर्यंत भाषणाची क्षमता आहे, तोवर ऐक. तोपर्यंत मी ऐकतो. अर्धा तास असं माझं बंधन आहे." 1.5 तास मी तिला पोवाडा ऐकवला. क्या बात है! घरात फक्त 7-8 लोकच आणि आम्ही 6-7 कलाकार मंडळी. हं. पण मी मनसोक्त तिला ऐकवलं. असं कुठे हातचं राखून, की आवाज कुठेतरी दबून गायलाय, काहीतरी केलंय. काही नाही, काही नाही. मोकळेपणानं मी गायलो आणि तिने त्याचा आनंद घेतला. तिच्या चेहऱ्यावरचं जे समाधान होतं ना, ती माझी बिदागी होती. तेज आलं असेल हां, चेहऱ्यावर बिदागी ऐकून. तीच माझी बिदागी. आणि मग आम्ही हे सगळीकडे प्रयोग करतो. माझ्या मुलगी ज्यावेळी गरोदर होती, त्यावेळी देखील आम्ही संस्कारासाठी तिच्यासाठी कार्यक्रम केले. आत्ता माझी एक विद्यार्थिनी आहे. ती प्रेग्नंट आहे. तर हं. तिच्यासाठी देखील मी दर महिन्याला एक-एक कार्यक्रम करतो. अरे मागच्या वाह! मागच्या आठवड्यात तिच्यासाठी एक नारदीय कीर्तन केलं माझ्या सौभाग्यवतींनी. म्हणजे असं सारखं आम्ही काही ना काहीतरी करतो आहोत. आणि माझं म्हणणं असं आहे, की आमच्या ज्या कला आहेत, त्या जर टिकवायच्या असतील, तर आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत. शाहिरी जर टिकवायची असेल ना, आपण कसं करतो, की लग्न झाल्यानंतर किंवा शुभकार्य झाल्यानंतर जागरण गोंधळ करतो. तसं असे कुठलेही शुभकार्य घरात घडल्यानंतर जसं जागरण गोंधळ करता, तसाच एक पोवाड्याचा कार्यक्रम करा. बरं. शिवशंभूचा जागर म्हणून करा, वॉव! की ज्या निमित्ताने आपले समजा घराची वास्तू शांत असेल, तर ती वास्तू खरंच महाराजांचं नाव घ्या ना तिथे. शिवाजी महाराजांचं घ्या, संभाजी महाराजांचं घ्या, पोवाडे पुढच्या पिढीला ऐकवा ना. नाहीतर मग पुढची पिढी ऐकणार कधी? त्यांना कळणारच नाही. इतिहास कळणारच लोप नाही. पावेल. नाही. मग ती कळण्यासाठी काहीतरी केले पाहिजेत. तर असे वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजेत. आणि एक उपक्रम मी अजून शासनासाठी मी परवा शासनाच्या व्यासपीठावर देखील तो मुद्दा मांडला. आम्ही शासनाला असा आग्रह धरू इच्छितो, की अं, शासनाचा ज्यावेळी कार्यक्रम सुरू होईल, आता अण्णाभाऊ साठेंच्या अ, जयंतीच्या जयंतीनिमित्त. निमित्तानं शासनाने तो वाचन दिन सुरू केलेला आहे. तसंच महाराष्ट्र शासनाचा कुठलाही कार्यक्रम सुरू होत असताना, आता जसं आपण राज्यगीत लावतो, तसं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेला महाराष्ट्राचा पोवाडा, पोवाडा. त्याचा काही भाग आम्ही संकलित केलाय. तो भाग प्रत्येक वेळी शासनाच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या अगोदर आवर्जून लावा. झाला पाहिजे. नाही, प्रत्यक्ष झाला पाहिजे. प्रत्यक्ष झाला पाहिजे. लाईव्ह झाला पाहिजे. तुम्ही रेकॉर्डिंग लावून नाही उपयोग. तो लाईव्ह झाला पाहिजे. त्या निमित्तानं आमच्या कलेला प्रोत्साहन मिळेल. 4 कलाकार पोट भरतील. बरोबर आहे. शेवटी कलेवर जगणं देखील अवघड आहे ना. म्हणजे प्रत्यक्ष कलेवर जगतात त्यांचे किती हाल होतात. काही कलाकार असतात नंतर त्यांचे खायचे पण हाल होतात. बघितलेत डोळ्यांनी मी. नामवंत कलाकार बघितलेत, की ज्यांना मानाचे पुरस्कार मिळाले. त्यांची कला सादरीकरण पाहिल्यानंतर अनेक जणांनी बेहद्द खुश झाले. पण शेवटच्या काळामध्ये स्थिती वाईट होती. मी असे कलाकार बघितले. मी नाव घेऊ शकत नाही फक्त आत्ता. कारण मला त्यांच्या कुटुंबियांना दुःख द्यायचं नाही म्हणून. मग हे काळजी कोण घेणार मग? शासनाची जबाबदारी. शासनाची काही जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पाडली पाहिजे. आणि अण्णाभाऊंचा महाराष्ट्राचा पोवाडा हा शासनाने प्रत्येक ठिकाणी लावला पाहिजे. प्रत्यक्ष शाहिरांना घेऊन, अशी माझी विनंती. नक्कीच शासनानं याची दखल घ्यावी आणि पुढे तुम्ही शाहिरांवरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याच नामवंत शाहिरांची माहिती संकलित करून तुम्ही ते पुस्तक लिहिलं त्याच्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्र शाहीर परिषद म्हणून आमची एक संघटना आहे. त्या संघटनेचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. त्यावेळी बातम्या द्याव्या लागायच्या आम्हाला. तर आम्ही बातम्या द्यायला जायचो. थोडं आता 30 वर्षापूर्वी, 35 वर्षापूर्वीचा काळ, 40 वर्षापूर्वीचा काळ. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन बातम्या देणं असं सगळं ते प्रकार.
वृत्तपत्रही कमी होती. आत्तासारखं सगळंच नेट आणि असं काही नव्हतं. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन बातम्या द्यायचो. तर एकदा दैनिक प्रभातला मी बातमी द्यायला गेल्यानंतर उपसंपादकांनी मला म्हटले, "तुम्ही शाहीर ना?" म्हटलं, "हो." "नाव?" म्हटलं, "मी शाहीर मावळे." "बरं. ह्या बातम्या कोण करतं तुमच्या?" म्हटलं, "मी लिहितो." "का हो सर?" ते म्हटले, "छान ड्राफ्ट असं." हं. "थँक यू" म्हटलं. ते म्हटले, "एक काम कराल?" "बोला की." ते म्हटले, "शाहिरांवर एखाद 2 लेख मला लिहून द्याल का? आपण जरा ट्रायल घेऊ." हं, हं, हं. म्हटलं, "ठीक आहे. काय पाहिजे?" ते म्हटले, "एक काम करा. 2 इंट्रो म्हणजे माहिती असणारे 2 माहिती. लेख लिहा आणि 2 शाहिरांचे लेख लिहून आणा. परिचय, त्यांची जीवनी काय, असं लिहून आणा." दुसऱ्या आठवड्यात मी त्यांना 4 लेख लिहून दिले. ठीक आहे म्हटले, "आपण सुरू करू लेखमाला." आणि प्रभातला लेखमाला सुरू झाली. त्याच्या पुढच्या वेळी ज्यावेळी मी लेख द्यायला गेलो, त्यावेळी ते मला म्हटले, "शाहीर काय नक्की काय? तुम्हाला लेख लिहिताना देखील तुम्ही सगळं पॅरा व्यवस्थित दिलेला असतो. सगळं, सगळं, सगळं जागच्या जागी असतं. लीड परफेक्ट असतो. कसं जमतं तुम्हाला?" म्हटलं, "सर मी रानडे इन्स्टिट्यूटमधनं पत्रकारितेचा डिप्लोमा केलाय." डिप्लोमा केला. अरे म्हटले, "हे अगोदर नाही का सांगायचं?" म्हटलं, "तुम्ही विचारलं तर मी सांगणार ना." ते म्हटले, "मग कामच झालं." मग त्या दिवसानंतर मी फक्त लेख डायरेक्ट डी-टी-पी वाल्याला लिहून द्यायचा. सरांनी तपासले पण नाही. अरे वाह! 1 वर्षभर माझी मालिका चालली. 52 आठवडे आणि मग त्याचं सगळं संकलन करून मी वंदितो तुझो शाहिरा शाहीर. असं पुस्तक लिहिलं, की ज्याच्यामध्ये त्यावेळी हयात असलेले अनेक दिग्गज शाहीर त्यांच्यावर मी लिहिलं आणि ते प्रकाशित झालं. क्या बात है! आणि या सगळ्यापैकी तुम्हाला भावलेले तुमच्या मनाच्या जवळचे शाहीर कुठले? अं, अनेकांचा वेगवेगळ्या निमित्ताने संपर्क आला. म्हणजे खूप मोठी मंडळी म्हणजे शाहीर साबळे हं. आमच्याकडचे पद्मश्री मिळालेला पहिला माणूस आहे आमचा तो. शाहीर साबळेंशी तर खूप घरोबा होता माझा कार्यक्रमांच्या निमित्ताने. शाहीर आत्माराम पाटील असतील, शाहीर विठ्ठल उमप असतील, ही सगळी माणसं मला खूप जवळनं त्या निमित्तानं परत एकदा पाहायला मिळाली. म्हणजे भेटता आलं आणि मग नंतर जीवाभावाचं नातं झालं. शाहीर जंगम स्वामींसारखा माणूस, की असा माणूस आयुष्यात म्हणजे पुन्हा जन्माला नाही येणार. जंगम स्वामी पुन्हा जन्मात नाही येणार. मग आमचे शाहीर वसंत बापट. वसंत बापटांवरचा मी लेख लिहिला, प्रकाशित झाला आणि 15 दिवसानंतर वसंत बापट गेले. म्हणजे त्यांची शेवटची मुलाखत घेणारा मी होतो. तुम्हाला भाग्य लाभलं. भाग्य लाभलं. आणि वसंत बापटांची मुलाखत शाहीर म्हणून कोणाला अपेक्षितच नव्हती. कारण वसंत बापटांनी अनेक पोवाडे लिहिले, अनेक पोवाडे. मग ते ते त्यांचं जे ते काम आहे ते पुढे नको का यायला? म्हणून मग अशा अनेक मंडळींचा या निमित्तानं जवळून संपर्क आला. काही नवीन मंडळींचा संपर्क आला आणि माझं कुटुंब खूप मोठं झालं. माझ्या कुटुंबामध्ये खूप माणसं त्या निमित्ताने आली आणि सगळ्या विचारांची, सगळ्या म्हणजे कुठलाही विचार असो, डावा, उजवा, अलीकडचा, पलीकडचा, पलीकडचा. सगळ्या विचारांच्या मंडळींकडे जाता आलं. म्हणजे त्यातली त्यात फक्त एक शाहीर असे होते, की ज्यांनी मला शेवटपर्यंत दाद नाही लागून दिली आणि त्यांची मुलाखत मी नाही घेऊ शकलो. पण ज्यावेळी बाबनदादा कर्डकांना मी भेटलो अ, पुण्यामध्ये संघाच्या कार्यालयात मोतीबागेत मी त्यांना जाऊन भेटलो. त्यांना एक पुरस्कार होता समरसता मंचच्या वतीनं. त्यांना भेटल्यानंतर म्हटलं, की "दादा मला तुमची मुलाखत पाहिजे." तर ते "हट, हट, हट, हट. मी नाही देणार मुलाखत." म्हटलं, "काय झालं दादा?" ते म्हटले, "आम्ही ज्यावेळी आम्हाला गरज होती गरज त्यावेळी होती. तुम्ही पत्रकारांनी कोणी किंमत दिली नाही. आज कशाला येतं विचारायला?" आज आम्ही आता जवळ-जवळ आमचं संपलं की आता. संपलं. मग मध्यस्थ विजयराव कापरे होते. ते म्हटले, "तो शाहीर आहे. तो पत्रकार नाही. पत्रकार नाहीये. तो शाहीर आहे. शाहीर म्हणून तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे असं आम्हाला वाटतं." आणि मग वामनदादा माझ्याशी बोलले. आणि मग खूप छान मोकळेपणाने गप्पा झाल्या. म्हणजे अशी अनेक माणसं या निमित्ताने भेटली. त्यांच्याशी बोलता आलं. त्यांचं आयुष्य उलगडता आलं. हे मी माझं भाग्य समजतो. शाहिरीला वाहिलेले विचार, जीवन संपूर्ण तुम्ही जाणून घेतलं हो. जवळनं त्या लोकांकडून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अ, या सगळ्या माणसांचं माझ्यावर एक प्रेम होतं याचं कारण म्हणजे माझे गुरुजी.
शाहीर किसनराव हिंगे. हिंगे. ते असे होते, की त्यांचं सगळ्यांशी खूप चांगलं पटायचं. हं, हं, हं. आणि त्यांनी आयुष्यात एकच मंत्र दिला मला. शाहिरीमध्ये आपला कुठलाही जात, धर्म, पंथ हा आडवा येता कामा नये. कामा नये. आपला विचार आडवा येता कामा नये. शाहीर तो आपला. पानी तेरा रंग कैसा जिसमें जिसमें मिलाय मिलाओ वैसा. उसके जैसा. तुम्ही सगळ्यांमध्ये मिसळा, सगळ्यांमध्ये वावरा. जे चांगलं आहे ते घ्या, नाही आवडलं घेऊ नका. पण सगळ्यांमध्ये मिसळा. आणि ते मी त्यांचा शिष्य म्हटल्यानंतर सगळ्यांची दारं मला खुली असायची. कोणीही मला माझ्यासाठी दार नाही बंद केलं कधी. याच्यासाठी चांगला गुरु असणं किती महत्वाचं आहे 100 हे आणि इथे 1% ठरतं. 100 आणि 1% मी जसं त्यांचा उल्लेख केला तसा आणखीन एका गुरुचा उल्लेख करतो. ते म्हणजे माझे गुरु रागतीर्थ बिंदूमाधव जोशी. त्यांनी मला एकदाच सांगितलं होतं, "वन लाईफ वन मिशन याप्रमाणे चालायचं. आयुष्यभर पोवाडा एके पोवाडा एवढंच करायचं. इकडे-तिकडे जर जाशील तर कान फाडीन" म्हटले. कान फाडीन म्हटले. इतके कडक होते माझे सगळे गुरु. त्यामुळे त्यांनी सांगितलं, त्याच क्षेत्रात काम करत राहिलो. त्यांनी म्हटलं होतं, जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन नन. असलं असलं काही नाही व्हायचं. एकच, एकच ठरव आणि त्याच्यामध्ये तू मास्टर असला पाहिजे. आज त्यांच्या त्या शब्दाला धरून, त्यांचं बोट धरून मी जे पुढे चालत राहिलो, आज तुमच्या पुढे बसू शकतो. पुणे महानगरपालिकेची पाटी तुमच्या घराबाहेर लागलेली आहे. आणि शेवटी उत्तरार्धामध्ये मला तुम्हाला एकच विचारावसं वाटेल, की तरुण पिढीसाठी, त्यांच्या आई-वडिलांसाठी तुमचा अ, एक शाहीर म्हणून काय संदेश, काय उपदेश आहे? मुलांना कला कुठली ना कुठली तरी शिकवा. कला एखादी जरी असली ना, कुठली का असेना, त्या कलेमध्ये माणूस रमतो. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपल्याला त्या मानसोपचार तज्ञांची तज्ञ. संख्या खूप वाढलेली दिसते. पण खोटं वाटेल तुम्हाला, की माझ्याकडे अनेक जण सल्ले घेण्यासाठी येतात आणि त्यांच्या क्षेत्रात ते बाप असतात. काय, पण तरी माझ्याकडे ते सल्ला घ्यायला येतात, की मी काही मानसोपचार तज्ञ नाही, काही नाही, काही नाही. पण तरी ते माझ्याकडे येतात आणि मी त्यांना खूप छान सल्ले देतो आणि ते ऐकतात हं. मुख्य म्हणजे ते ऐकतात. आज मुलांना जर त्यांचं मानसिक संतुलन ठीक ठेवायचं असेल, तर तुम्ही त्यांना एखादी कला शिकवा. कला शिकणं. म्हणजे दिवसभर तो किती बेचैन असो, काही असो, काही असो. समजा तो शास्त्रीय संगीत शिकला. त्याने तानपुरा काढला. नुसता स्वरात लावण्यासाठी तासभर जरी गेला, तरी हरकत नाही. तरी हरकत नाही. तो तासभर त्याचा त्या तानपुरा लावण्यामध्ये जे जाईल ना, त्याचं लक्ष फक्त त्या कामाकडे राहील, त्या कलेत राहील. तसं आमची मुलं 15 मिनिटं का होईना पोवाडा गातील. काय गायचं ते गाऊ दे, काय नाचायचं ते नाचू दे, पण चांगलं करू दे. पण एक कला येऊ दे, की जी कला तुम्हाला आयुष्याला कलाटणी देऊ शकेल. त्यामुळे मी पालकांना या निमित्ताने आवर्जून सांगतो, की आपण आपल्या मुलांना कुठेतरी शिकवा. काहीतरी नवीन शिकवा, की हे तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे अगदी काही नाही आलं, तर मुलाला तुम्ही स्वयंपाक देखील चांगला शिकवायला हरकत नाही. मग मुलगा असो अथवा मुलगी. माझ्या दृष्टीने दोन्ही सारखेच, समान. की तुम्ही ते त्याला शिकवा, की तो त्याच्यामध्ये वेळ घालवेल. माणूस काय होतोय आपल्या व्यापात एवढा अडकून पडलाय आणि तो गुरफटतच चाललाय. आणि त्याच्यामुळे मग ते ब्लड प्रेशर येतं आहे, डायबिटीज येतंय, डायबिटीस येतोय, हार्ट अटॅक मानसिक येतोय. असंतुलन होतच आहे आमचं. हे सगळ्यातनं वाचायचं जर असेल, तर एखादी काही ना कला काहीतरी चांगली महत्वाची. कला असली पाहिजे, की जी तुम्हाला एक मानसिक समाधान देईल आणि समाधानासारखी कुठली गोष्ट नसते लक्षात घ्या. आज जर तुम्ही पैशाच्या मागे लागलात, ₹100 मिळाले, नंतर 1000, नंतर लाख, कोटी, अब्ज तुम्ही तसेच पळत राहता. पण तुम्हाला कला आली, त्या कलेमध्ये मला थोडं जरी काहीतरी करता आलं, तरी मला त्याचं जे समाधान मिळालं, ते पैशाच्या मागे धावण्यामुळे नाही येणार. नाही मिळत. ते समाधान तुम्हाला त्या कलेतनंच मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही एक तरी कला शिकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी म्हणत नाही तुम्ही आयुष्य घालवा. आमच्यासारखा वेडेपणा करू नका. आम्ही वेडेपणा केला. अनेक लोकांना वाटतं मी वेडेपणा केला. काय ते शाहिरीच्या मागे लागलो. पण मला माहिती आहे, की मी केलेले वेडेपणाचे खूप चांगले मला देखील उपयोग झालाय आणि माझ्याबरोबर अनेकांना त्याचा उपयोग होतो.
अनेकांचे आयुष्य सुधारतायत. हे जरी होऊ शकलं, बास झालं ना. आपण आणखीन काय करणार ना. एका आयुष्यामध्ये आल्यानंतर कुठल्या आपल्या ध्येयाच्या माध्यमातनं जे काही चांगलं करता येईल, ते तुम्ही केलं पाहिजे. आणि 4 लोकांनाही त्याचा उपयोग होतो. झालाच पाहिजे. आपण आपलं जर ठरवलेला मार्ग आहे, त्या मार्गाने आपण नीट जाणं, हे सगळ्यात गरजेचं आहे. त्याच्यासाठी पालकांनीच तो आखून दिला पाहिजे. आग्रह नाही हां, हट्ट नाही, हेच करा असं नाही. त्याला त्याची संधी द्या. आत्ता माझ्याकडे वर्गाला येणारी जी मुलं आहेत, ती सुरुवातीला ॲडमिशन घेतात. मी पहिल्याच तासाला सांगतो, "आत्ता तुम्ही हे ऐका. तुम्हाला त्याच्यात ज्याच्यात रस वाटेल, ते आपण शिकू नंतर. माझ्याकडे माणसं आहेत ना, सगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत. मी तुम्हाला तिथे पाठवीन. जा तुम्ही." म्हणजे माझ्या वर्गात आलेला पहिलीत असताना एक मुलगा आला. तो पोवाडा शिकायला म्हणून आला आणि आज तो 13 वर्ष माझ्याकडे येतो. आता 14वं वर्ष म्हणजे तो आता 9वी जाईल एक. नाही एस-वायला आहे. अच्छा. एस-वायला आहे. कॉलेजला गेला. तर 14 वर्ष तो माझ्याकडे शिकतोय. शिकता ढोलकी या वाद्याकडे वळला. आता तो माझ्या प्रोफेशनल कार्यक्रमात ढोलकीला बसतो, पठ्य आहे. काहीतरी पाहिजे आणि कन्सिस्टन्सी महत्वाची खरं. तुम्ही हां. त्याला पोवाडा शिकता ढोलकी शिकायला वाटली. मी विरोध नाही केला त्याला. शिक ना. जे तुला चांगलं करायचं तू तू कर ना. आज त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. मला हे चांगलं येतं. तो पोवाडाही म्हणतो. पण तो त्यात जास्त तरबेज झाला. माझ्या मुलाचं नाही का शास्त्रीय संगीतात तो चांगलं नाव कमवेल. झाली सुरुवात त्याच्या कामाला. म्हणजे हे महत्वाचं आहे ना, आपण ठरवलं पाहिजे मुलांसाठी, की त्याला काय करायचं ते त्याला करू द्या. त्याला ठरवू द्या. तुम्ही फक्त संरक्षक भिंत म्हणून काम करा. ते तुमचं काम आहे. बाकी मनमोकळेपणानं उडू दिलं पाहिजे. त्याला कव्हर द्या ना तुम्ही त्याला. कव्हर केलं की बास झालं. आम्ही काय करतो, त्याला कव्हर्ड करतो. इकडे पण नाही, तिकडे पण नाही. आम्ही म्हणतो तिकडेच जा. दाबली झापडाळी चाल बाबा. चालेल. असं असं नाही चालत. तरीही मुलांना सुद्धा एक प्रकारे आपण उत्तेजन दिलं पाहिजे नवीन-नवीन गोष्टी शिकायला असं तुमचं मत आहे. बरेच सुंदर विचार या ठिकाणी या मंचावर तुम्ही मांडलेत त्याबद्दल मी खरंच तुमचे आभारी आहे. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आधी तुमचे खूप-खूप आभार. एवढं ज्ञान तुम्ही आमच्यासोबत सगळ्यांसोबत वाटलंत त्याबद्दलही तुमचे खूप-खूप आभार. पुन्हा एकदा मी अनाहत पॉडकास्ट मध्ये तुम्ही आलात याबद्दल तुमचे आभार मानते. खूप-खूप धन्यवाद. थँक यू सो मच. नमस्ते. जय हिंद, जय महाराष्ट्र.